एकनाथ शिंदेंच्या निशाण्यावर उद्धव ठाकरे। राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। संकटाच्या काळात जो घरी बसतो तो कसला आलाय शिवसैनिक, असा प्रश्न विचारत त्यांनी आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। दसऱ्याच्या मेळाव्यानंतर ठाकरे यांच्यावर शिंदे यांनी प्रत्युत्तर देताना पूरग्रस्त भागातील लोकांच्या दुःखाचा उल्लेख करत त्यांच्यावर लक्ष केंद्रित केले। एकनाथ शिंदे म्हणाले, पक्षाचा प्रमुख म्हणजे केवळ कार्यालयात बसून आदेश देणे नव्हे, तर संकटाच्या काळात पुरामुळे गाव बुडत असताना, शेतकरी अडचणीत असताना जो नेता घरात बसून राहिला तर तो कसला आलाय शिवसैनिक। बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती की संकटात सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहायचे, पण उद्धव ठाकरे ती शिकवण विसरलेले आहेत। फेसबुक लाईव्हवर भाषण करून लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत। त्यांनी पुढे सांगितले की मी स्वतः पूरग्रस्त भागात गेलो, तेथील लोकांची परिस्थिती पाहिली, मदत कार्य केले। यावेळी विरोधकांनी फक्त भाषणबाजी करून राजकारण केले। जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याऐवजी त्यांनी आरोप प्रत्यारोपात वेळ घालवला। उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थेट खात्यात मदत पोहोचवण्यासाठीचे काम आम्ही हाती घेतलेले आहे। शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मदतीची रक्कम त्वरित देण्यात येईल। लोकांच्या अडचणी सोडवणे हेच आमचे ध्येय आहे। पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू असून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। संकटाच्या काळात जनता एकटी नाही, सरकार सोबत आहेत, असे ते म्हणाले। शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला। 100 वर्षापासून कार्यरत असलेल्या संघावर टीका करणे हे हिंदुत्व मानणाऱ्याला शोभत नाही। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही तडजोड केली नाही, पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून बाळासाहेबांचा वारसा कलंकित केला, अशी टीका शिंदे यांनी केली आहे। त्यांनी ठामपणे सांगितले आहे की आम्ही खरे शिवसैनिक आहोत। आम्ही बाळासाहेबांची विचारसरणी घेऊन पुढे जात आहोत। जनतेच्या हितासाठी आम्ही लढत आहोत। आरोप करणे सोपे आहे, पण प्रत्यक्ष काम करण्यासाठी धैर्य लागते। एकनाथ शिंदे यांच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांच्यावर सरळ निशाणा साधला गेला। संकटाच्या काळात लोकांच्या पाठीशी उभे राहणे, मदत कार्य करणे हीच खरी शिवसेनेची ओळख असल्याचे ते म्हणाले, असा आरोप त्यांनी वारंवार केला। या भाषणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शिवसेना गटांमध्ये वाद पेटला असून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।